त्यानंतर तुम्ही निघून गेलात. जवळजवळ लग्न मोडलं होतं आपलं. पण अचानक आबा आजारी पडले आणि तुम्ही देवासारखे धावून आलात. खूप उपकार झाले तुमचे. पण खरं सांगू, उपकारासाठी लग्न नाही केलंय मी. म्हणजे मला लग्न करायचं होतं, पण त्यामागचं मोठं कारण होतं चिंगी. त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर चिंगीला माझ्याकडे सोपवलं. हॉस्पिटलला घाबरणारी चिंगी. माझी गोष्ट ऐकता ऐकता ज्या क्षणी माझ्या कुशीत झोपली त्या क्षणी मी तिला आपलं मानलं. मलाही बालपणीच माझी आई सोडून गेली. आबांनी सगळं केलं माझं, पण तरी आईची उणी जाणवते अजूनही. घराचा उंबरठा ओलांडताना असं वाटतं की आज आई असती तर. असा प्रश्न आईचा चेहरा नीटचा आठवत नसलेल्या आनंदीलाही पडून गेलाय. जेव्हा वर्गात मैत्रिणी त्यांच्या आईबद्दल बोलायच्या ना, तेव्हा असं वाटायचं की शाळा सुटली आणि मी घरी जाईन आणि अंगणात माझी आई माझी वाट बघत असेल. पण घरी गेल्यावर आई विना अंगण दिसायचं आणि मग जाणीव व्हायची, नाही आई आपली या जगात. पहिल्यांदा जेवण बनवलं ना मी, तेव्हा आबांनी खूप कौतुक केलं. आबा म्हणाले की अगदी आईच्या हातची चव आली जेवणाला. पण आनंदीला कुठे माहिती होता आईच्या हातची चव. अगदी पावला पावलावर जाणवत असत, आपली आई असती तर. खूप चिंगीचं काय होत असेल. तिच्या काळजीने मी भराभर गोष्टी द्यायला लागले तिला, पण अशाने मी तिची आई नाही ना होणार. जसं आई विना आयुष्य मी जगले ना, तसं चिंगीने जगता कामा नये. चिंगीच्या आयुष्यातली आईची कमतरता भरून काढायची हे मी मनोमन ठरवलं होतं. ती कमतरता तू भरून काढतेस आनंदी. नाही, एवढं सोपं नसतं ते. खरंच एवढं सोपं नसतं कोणाची आई होणं. 9 महिने त्रास सहन करून आई पण जन्माला आलेलं असतं. मला येऊन किती महिने झालेत असे या घरात. मग का म्हणेल चिंगी मला आई. अजून आमची नीटची मैत्री पण नाही झालीये. मग मी का हट्ट धरावं की तिने आई मानावं. मी तिला मला आपलंसं करावं अशी संधीच दिली नाहीये. आता ती माझ्यापासून एवढी तुटलीये की पुन्हा पहिल्यापासून जोडावं लागणार आहे तिला. मी तिच्या आईची जागा घेण्याचा प्रयत्न करते हे तिच्या डोक्यात बसलंय. तिला मैत्रिणीला कॉल करायचा होता. येताना नोटबुक घेऊन यायला सांगायचे, तर देतेस? अगं बाई, म्हणजे कामासाठीच हवाय तुला फोन नाही का? मग देते ना आजी फोन. होतंय हळूहळू सगळं नीट होईल आता. हॅलो दिव्या, ऐकतेस का? तू निघालीस? रेडी झालीस का? आज संध्याकाळपर्यंत चिंगी आणि आनंदीची मैत्री पूर्वीसारखी होईल बघ. हो दे बाबा. हे चिंगी, गुड मॉर्निंग. ओके बाय, नंतर कॉल कर. काय चिंगी, खाता व्यवस्थित ना सगळं? मूड बीड? हा, काय ग, माझ्या गुडघ्याच्या झिजेबरोबर तुझ्या मेंदूची पण झीज झालीये का? ए आई, तू
तू असं काय का सारखं घालून पाडून बोलत असतेस मला? मी एवढा तुझा विचार करते आणि तू मला बोलत राहा. आहे ग, माझा विचार करतेस तू कधीपासून ग? आज ना ऑनलाईन पिक्चरची 2 तिकीट बुक केली आहेत मी, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. 2च? बाकीच्यांची नाही काढलीस? काय ग वर्षा, तू फोन तरी करायचास ना काढायच्या आधी. आई ठीक आहे, राहू दे. अरे नाही दादा, मी बघते ना आहेत का तिकीट अजून. वर्षा राहू दे, काही हरकत नाहीये. तुम्ही असं करा, 2 तिकीट्स आहेत ना, मग तू आणि आई तुम्ही दोघी जणी सिनेमा बघायला जा आणि आनंदी, मी आणि चिंगी आम्ही तिघे कुठेतरी फिरायला जाऊ आणि डिनर करू एकत्र. मग तुम्ही सुद्धा तुमचा सिनेमा बघून झाल्यानंतर बाहेरच कुठेतरी जेवण करून या. असं म्हणतोस का? पण ठीक आहे. मग ठरलं तर आपण डिनर करायला बाहेर जाणार आहोत. सिनेमाची मला आवड नाही, तुमच्या खोटं बोलतेस का आई? अगो आता इथे बसून सांगत होतीस ना मला की बाबा कसे मला सिनेमाला घेऊन जायचे आणि मस्त छान गजरा माळायचे वगैरे वगैरे, हो की नाही? सिनेमा भराचे चिमटे काढत बसे ना. तुला कोणी सांगितलं मध्ये बोलायला आमच्या दोघींच्या मध्ये? गप्प बस जरा, महत्वाचं चाललेलं आहे ना. बर बर, किती ऐकून घ्यायचं तुझा? ठेव तिकडे, ठेव तिकडे. आनंदी, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हे बघ बाळा, तुम्ही चिंगीला घेऊन जाताय म्हणून सांगते, अत्यंत काळजीनं वागा तिच्याशी. आई तुम्ही निश्चिंत राहा. हो ग बाळा, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण चिंगीचं काय करू? राग बघितलास ना तिचा कसा नाकावर आहे. तुला एक सांगते, तुझं आणि चिंगीचं नातं हे प्रेमाचं असू दे, कळतंय का तुला? कारण राघव आज जरी तुझी बाजू घेत असला तरी त्याचा जीव चिंगीत अडकलाय. त्या तुमचं नातं जर बिघडलं ना तर त्याचा परिणाम तुझ्या आणि राघवच्या नात्यांवर होईल. त्यामुळे तुझं आणि तिचं नातं चांगलं मायेचं असू दे, प्रेमाचं असू दे. काय ते म्हणतेस ना तू मैत्रीचं नातं, ते पण चालेल, पण तसं कर राजा. होईल ना हे सगळं? हो. आहेस तू, गुणाची आहेस तू पोर माझी. थंड झाला ग आनंदी, गरम करून आणा. करते मी, जरा बघते. हॅलो. हा आनंदी, हे बघ मी आता ऑफिस मधनं फ्री झालोय, तर आता निघतोच आहे मी. बरं. चिंगी आली नाही ना अजून. बरं, एक काम कर, चिंगी आल्यानंतर तुम्ही दोघी पण निघा आणि आपण आधी पार्क मध्ये जाऊया, त्याच्यानंतर मग शॉपिंग करूया आणि मग डिनर एकत्र करूया, ठीक आहे? हा, म्हणजे आम्ही दोघींनीच यायचंय का तिथे? हा. म्हणजे मला वाटलं तुम्ही आधी घरी याल आणि एकत्र आपण जाऊ. ऐकेन का ती माझं? थोडी भीती वाटतेय मला. म्हणजे तिथे एकदा आलो असतो ना की मग काळजी करायचं काही कारण नव्हतं, पण इथनं दोघींनी एकटं निघणं म्हणजे. हे बघ आनंदी, चिंगीने तुझ्यासोबत असणं आता खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्हाला बोलता येईल. तुम्ही दोघींनी एकमेकांसोबत बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक काम कर, तुझ्या मोबाईल मधनं चिंगीला सांग कॅब बुक करायला, म्हणजे दोघे जणी एकत्र याल तेव्हा एकमेकांसोबत गप्पा मारत या, आणि इकडे आल्यानंतर मी बरोबर तिला बोलतं करेन आणि तुम्ही एकमेकीशी बोलणं झाल्यानंतर हे जे काही प्रॉब्लेम झाले आहेत ना ते सगळे सॉल्व्ह करता येतील. असं म्हणताय? हा, याल ना एकत्र? हो, ठेवते. हा, ठीक आहे, मी वाट बघतो तुमची. चिंगी आली वाटतं. चिंगी बाळा,
तुला माहितीये आज काय गंमत आहे? आज आपण जातोय बागेत, मग त्याच्यानंतर जाणार खरेदीला. तुला जे जे हवं ते तू घे. हा, मग कुठे जेवायचं ते तू बाबांना सांग. बाबा पोहोचलेत. चिंगी बाळा, आता आपल्याला पोहोचायचं. आणि हे बघ काय, तुला आवडतो ना हा ड्रेस? तुझ्यासाठी. जा पटकन तयार होऊन, मी तिथलं आवरून घेते. पटकन तयार हो. रमाताई, बघितलं ना, ड्रेस घेऊन गेली ती. बघा कशी छान तयार होऊन येईल आता. तिला असं अधनमधनं बाहेर घेऊन जायला हवं ना. आवडतं तिला फिरायला खूप. पण हे फिरण्याचं कारण परत भांडण नको. होईल ना? चिंगी बाळा, किती गोड दिसतेस तू. बाबा तुला ओळखणारच नाही. पण मी तुमच्यासोबत डिनरलाच येत नाहीये. काय? हो, मी आजी आजोबांसोबत जत्रेला चाललीये. अगं पण सगळं बाबांनी तुझ्यासाठी ठरवलंय बाळा, तुला छान वाटेल म्हणून. तू एक काम कर, आजी आजोबांसोबत उद्या जा. आज आमच्या सोबत चल. पण मी आजी आजोबांना सांगितलंय की मी त्यांच्यासोबत येतेय म्हणून. अगं मग मी सांगेन ना त्यांना. तू तू का सांगणार माझ्या आजी आजोबांना? ते माझे आजी आजोबा आहेत. हो, पण बाबांनी ना सगळं तुझ्यासाठी ठरवलं होतं बाळा. हे सगळं तू नाही आलीस तर कसं होणार? काही होणार नाही, तुम्ही जा मस्त डिनरला. ए चिंगी बाळा, ऐक ना बाळा. एव्हाना पोचायला हव्या उद्या. वाटेत असतील वाटतं. कोणी आहे का? मी अडकली इथे खिडकीत. बबन, 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 वर वर बघ, वर. बबन, राजू भाऊजी, राजू भाऊजी, वर वर बघा, वर. राजू भाऊजी. फोन करू का? कोलते वहिनी, कोलते वहिनी. बबन, या वाटेत आहेत का? म्हणून फोन नसेल उचलला. नाही तसं काय, फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे? अर्चना वहिनी, अर्चना वहिनी. कोणी आहे का?
अहो आनंदी फोन उचलत नाही असं कधी होत नाही, ती नेहमीच फोन उचलते. आता काय झालं? दरवाजा उघडा. आनंदी, चिंगी, आनंदी, अरे घरात कोणी नाहीये, हे तिकडे गेले की काय? त्यांना सांगितलं पाहिजे मी घरी आलोय ते. वाट पाहत असं ना. फोन तर घरीच आहे. चिंगी, आनंदी, 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 हे आनंदी, आनंदी, हे आनंदी, आनंदी, तू इकडे कशी आलीस? हा, इकडे इकडे. जातं का कोणी? अहो सांगा ना हिला. हे बघ तुला काय हवंय सगळं करेन मी तुझ्यासाठी. कोणी घर सोडून जाऊ चिंगी. हो पाटकर, जरा बापाच्या नजरेतून विचार करा. तुमची रमा नाहीये तर तुम्हाला किती त्रास होतोय. आता चिंगीशिवाय माझ्या राघवाला किती त्रास होईल विचार करता का जरा? आता राघवचा सगळाच त्रास दूर होईल. चिंगू, चिंगू ऐक ना, बाबावर असं रागवतात का? हा सांग मला, तुला काय हवंय सांग. हा माझा मोबाईल हवाय, हा तू घेऊन टाक, पण घर सोडून जाऊ नको चिंगी. राघव नुसतं बघतोयस काय? थांबव ना चिंगीला. दादा अरे बोल ना काहीतरी दादा. अहो सांगा ना तिला, ऐकेन ते तुमचं. हे बघा तुम्ही तिच्याशिवाय आणि ती तुमच्याशिवाय नाही राहू शकत. ऐकेन ते तुमचं, सांगून ते बघा एकदा. राघव अरे ती बॅग घेऊन चाललीये, अडव ना तिला. चिंगी बाळा, चिंगी बाळा मी हात जोडते, नको नको जाऊस. जाऊ दे तिला. तिला जायचं असेल तर जाऊ दे आनंदी. बाय आई. हे असं तोंडबिंड पाडून काही होणार नाही. हा आई बाबा चिंगीची काळजी घेतायत, पण केस विंचरताना वेणी बांधताना तिला तुझी आठवण आलीच. येणारच. आपल्या आई वडिलांचं घर सोडून गेलीये ना ती. नाही मला मान्य, बाबा तिला न्यायला आले, पण ती सुद्धा गेली ना. याचा अर्थ ती खूप दुखावली आहे. आणि तू तिला सहज जाऊ दिलंस का राघव? यापूर्वी तुमच्यात कधी भांडण झालं नव्हतं का? चिडली नव्हती का चिंगी कधी? नव्हते खटके उडाले होते ना? मग तेव्हा सगळं कसं सॉल्व्ह करून घेतलंस? तुझा एक साधा पापा सुद्धा चिंगीचा रुसवा दूर करायचा. मग कशी गळ्यात येऊन पडायची ती? पण यावेळी मात्र तू नाही थांबवू शकलास का? तर तिची जागा आता आनंदी बरोबर शेअर व्हायला लागलीये म्हणून, हो ना?
का नाही थांबवलंस तिला? जर आज आनंदी नसती तर तू तिला घ्यायला गेला नसतास का? गेला असतास ना? तिची आठवण आली असती ना तुला? राघव, काल चिंगी घरातनं निघताना खूप दुखावलेली होती आणि काहीही झालं ना तरी मी माझ्या चिंगीला असं दुखावलेलं बघू शकत नाही. आणि ह्या सगळ्याला केवळ तू जबाबदार आहेस राघव. या घराला चिंगी शिवाय शोभा नाहीये. हे बघ राघवा, 7 वर्षाची पोर घर सोडून गेली आहे रे. लोकांना कळलं तर काय म्हणतील लोक? मला वाटलेलं आनंदी आल्यावर काहीतरी फरक पडेल. कसलं काय काय नाही. अहो, तिची समजूत काढून आपण तिला परत घरी घेऊन येऊयात. हं? चिंगीच्या व्हॅनची वेळ झाली आहे. तो नाही बोलवायचा तिला. चिंगीचा बाप आहे तो. किती हट्टी आहे मला माहिती आहे. आनंदी, या घरची सून म्हणून तुलाच बाई काहीतरी करावं लागेल. काय सुरवे, काय म्हणताय? छान. तुम्ही कसे आहात? एकदम ठणठणीत आहे. चिंगीला व्हॅन पर्यंत सोडायला आलं होतं ना, आता ती आमच्याकडे आली आहे राहायला. तुम्ही एक काम करा, संध्याकाळी ना मुलांना पाठवा खेळायला. खूप मजा येईल. अहो, मी स्वतः खेळणार आहे त्यांच्या बरोबर. काय ना सुरवे, आपल्या मुलांसाठी आपणच वेळ काढायला हवा, हो ना? काय बनू? काय बोलतो हा? जरा जास्तच बोलतो असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही फक्त बोला, खावतो देऊ का हे म्हाताऱ्याला? बबन, रमाचे वडील आहेत ते. चिंगीवर त्यांचा पण अधिकार आहे. नात आहे त्यांची ती. चिंगी त्यांच्याकडे गेली राहायला म्हटल्यानंतर त्यांना आनंद होणारच. त्यात गैर काय? तुझा बरं तुझ्या कामाला. येतो हा. हा, खाऊन घ्या बाळा, खा. कसं झालंय? जमलंय का? नाही जमले. आनंदी परत इथे आली ना की तिला सांग माझा चार्जर घेऊन ये आणि थोडेसे कपडे पण घेऊन यायला सांग. आणि तिला हे पण सांग, छान झालं थालीपीठ. नंदी, तुझ्या हातची चव चिंगीला कळते. तुम्ही, मी करते असू दे. नाही, माझी चिंगी फार काळ माझ्यापासून लांब नाही राहू शकत. ती कधीही घरी येईल आणि घरी आल्यानंतर
सगळा असा पसारा तिला पुन्हा दिसला चिडचिड होईल ना, आणि आल्यावर काही मागेल. म्हणजे माझे कलर्स कुठे आहेत, माझं हे कुठे आहे, माझं ते कुठे आहे, सगळ्या गोष्टी अगदी तिच्या हातात दिल्या गेल्या पाहिजेत. चिंगीला परत यावंच नाही वाटलं तर? मला कळत नाहीये. रमा आम्हा दोघांना सोडून गेली 6 वर्ष झाली. या 6 वर्षांमध्ये माझ्या लेकीला मी एकट्याने वाढवला प्रेमाने, पण तरी सुद्धा तिला जीव लावण्यामध्ये मी कुठे कमी पडलो काय की 2 रात्र झाली, 3री रात्र आहे तरी सुद्धा माझ्या लेकीला माझी आठवण येईल. मला चांगलं आठवतंय. रमा असताना चिंगी खूप लहान होती, तिच्या आजी आजोबांकडे झोपायला जायची ती. पण रात्री मग उठायची बाबाची आठवण आली म्हणून. तिचे आजोबा मग पुन्हा आणून तिला सोडायचे. आणि माझी लेक पुन्हा मग बाबाला घट्ट मिठी मारून झोपायची. आता असं काय झालंय माहित नाही. एवढा बाबांवर कसला राग आहे माहित नाही. इतकी चिडली आहे ती बाबांवर. सारखं वाटतं, दाराकडे लक्ष असतं. वाटतं की बेल वाजली म्हणजे आता ही चिंगीच असणार. चिंगी अशी दारात उभी राहील, पटकन येईल आणि आल्यानंतर मग हे सगळं पुन्हा सगळं इथल्या तिथे हे इकडचं तिकडे. म्हणजे मला बाबा माझं हे कुठे गेलं, बाबा माझं हे राहिलं, बाबा माझं ते राहिलं. मग बाबाने सगळ्या गोष्टी शोधून द्यायच्या. मग हा चिंगी तुझं ते ना तिकडे, नाही अगं हे इथे ठेवलं, हे असं हे असं सगळं पुन्हा तसंच होणार. तिच्या या घरात वावरण्याने या घराला जिवंतपणा येतो. ती आता घरात नाहीये ना. आई काय इथे कचरा नाहीये अगं. आणि हे काय परत घेऊन आलीस आवरायचं म्हणून? आज 11 तारीख आहे. हो वर्षा, आज 11 तारीख आहे. हो, छान झालाय चहा. नाही तसं नाही, आज 11 नोव्हेंबर आहे. वर्षा, आज 11 नोव्हेंबर आहे अगं. हो, बिस्किटांचं काय करतेस? आणतेस? तसं नाही, चिंगीचा वाढदिवस असतो ना. अरे तारीख जवळ आली. 2 दिवसानंतर चिंगीचा वाढदिवस आहे. घ्या, आत्ता याला जाग आली. आठवलं एकदाच. तुला कसं कळलं ग चिंगीचा वाढदिवस या महिन्यात असतो ते? आता सांग त्यांना, रमाताईंनी सांगितलं म्हणून. ते हे असलं काहीतरी सांगू नको, कापर भरेल त्यांना. त्यापेक्षा तू सांग की चिंगीच्या शाळेच्या ओळखपत्रावरती जन्मतारीख लिहिली आहे. हा, त्या ओळखपत्रावर बघितलं होतं मी. तिची जन्मतारीख बघितली होती. आनंदी, किती गोड आहेस तू. उपयोग काय पण? चिंगी आहे कुठे घरात बर्थडे सेलिब्रेट करायला? नाही, तिने परत यायला हवं. ती नसेलच तर आपण तिचा वाढदिवस कसा काय साजरा करणार? नाही, चिंगी घरी येणार आणि तिचा वाढदिवस इथे साजरा होणार. कसा होणार तिचा वाढदिवस साजरा? कशी येणार ती घरी मला सांग. त्या दिवशी एवढा ओरडलास तू, एवढ्या त्या जीवावर, एवढा चिडलास तिच्या अंगावर, गेली ती. बरं, एखादा बाप असता तर म्हटला असता की बाई ग नको जाऊ, थांब चिंगेत. पण नाही, तुझा राग तिच्यापेक्षा जास्त ना. 7 वर्ष असं एकदाही झालं नाही की तिचा वाढदिवस आपल्या घरात साजरा झाला नाही. राघवा, हा 8वा वाढदिवस मी परक्यांच्या दारात साजरा करू देणार नाही, सांगून ठेवते तुला मी. तिला तू घेऊन ये. आता तिला कसं आणायचं तू ठरव. बरोबर आहे.
आई, चिंगी आजोळी आली आहे ना, याचं वाईट नाही वाटत आहे मला. उलट तुमच्या बरोबर राहून तुम्हालाही बरं वाटत असेल आणि तिलाही. पण आई, उद्या तिचा वाढदिवस आहे. अगं हो, आम्ही सुद्धा तिच्या वाढदिवसाबद्दलच बोलत होतो. रमा होती ना, तेव्हा 2 वर्ष आम्ही तिचा वाढदिवस अगदी सगळ्यांनी साजरा केला होता. खूप छान आठवणी होत्या ग त्या. पण रमा गेल्यानंतर आम्ही काही वर गेलो नाही तिचा वाढदिवस साजरा करायला. मग तीच खाली यायची, मग तिला ओवाळायचो, तिला भेटवस्तू द्यायचो. पण यावर्षी ती इथे आहे ना वाढदिवसाला, आणि यांचा स्वभाव माहितीये ना तुला. ह्याच त्यांना वाईट वाटतंय. नाही आई, मला तसं नाही म्हणायचंय, खरंच तसं नाही म्हणायचंय. म्हणजे दरवर्षी ती वर वाढदिवस साजरा करते ना, आणि या वर्षी ती आता तुमच्या बरोबर साजरा करणार आहे, त्यामुळे ह्यांना थोडं वाईट वाटतंय. काही झालं तरी चिंगीने वाढदिवशी घरी यायलाच हवं. माझ्यासाठी नाही, ह्यांच्यासाठी. तुम्ही समजावून सांगा ना तिला, कदाचित ऐकेन ती तुमचं. पर सगळे वाट बघतायत तिची. आनंदी, हे ना खरंच माझ्या हातात नाहीये. तिला इथून समजावून नेणं हे तुमच्याच हातात आहे. वाढदिवसाच्या आधी तुम्हीच तिला इथून घेऊन जा, आणि तिचा राग रुसवा हा तुम्हालाच काढायचा आहे. आनंदी, बघेन मी, तिला काहीतरी समजावून सांगेन. घेऊन जाईन मी तिला घरी. बरं ठीक आहे, मी ते खेळण्यांचे खोके आत नेऊन ठेवते. घे दे, तुझं राहिलं होतं ना. हा 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 हा, याला घे. आबा हा राहिला होता कुठेतरी. मजा आली ना सगळ्यांना. आता मी सगळ्यांसाठी खाऊ घेऊन येतो. हा, इथेच थांबा, इकडे तिकडे जाऊ नका कुठे. हा हा. काय बघ चिंगी, यावर्षी वाढदिवसाचा काय प्लॅन आहे? चिंगी, तुझा वाढदिवस म्हणजे धम्माल असणार आहे ना? दरवर्षी सारखा मोठा केक, रिटर्न गिफ्ट सर्वांना वेगवेगळे. यावर्षी काय प्लॅन आहे ग चिंगी? तसंही बाबाला लक्षात कुठे असणार आहे की माझा बर्थडे येते. ठीक आहे, नाही केलं सेलिब्रेट तरी एवढं काही नाही. तसंही मोठे झाले मी आता, मला काही फरक नाही पडत. होईल, तुझा वाढदिवस दरवर्षीप्रमाणेच होईल आणि आपल्याच घरी होईल. चला, मम्मम तयार आहे. घ्या. मस्त आहेत ग ही भांडी. कुणाची आहेत माहितीत का? कोणाची? आजोबांनी तर माझ्यासाठीच आणले असणार. म्हणजे आजोबांनीच आणली आहेत, पण ती रमासाठी आणली होती. काय? आईसाठी? इवलीशी भांडी? तुझी आई इंग्लिशची होती ना, तेव्हा आणली होती. तू इथे आल्यानंतर ना याच भांड्यांमध्ये जेवत जा. हा, यापुढे मी याच भांड्यांमध्ये जेवणार. पण इथे आल्यानंतर. इथे आल्यानंतर म्हणजे मी आता इथेच राहणार आहे, कुठेही जाणार नाहीये, आणि वरती तर अजिबातच नाही. बरं ठीक आहे, आता जेवून घे. या पोटाला भूक लागली असेल ना. आजी, अशा पोळ्या कोणी बनवतं का? तुला माहितीये, आनंदी ना एकदम पातळ पोळ्या बनवते, आणि भाजी 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 पण घरच्या सारखी नाही वाटत आहे. आणि बाबा पण माझ्या बाजूला बसला नाहीये. चिंगुडी, तुला घरी जायचंय का बाळा? नाही. मग बाबांना आपण फोन करूया का? तू बोलणार का? नाही. मग बाबांना इथे बोलवून घेऊया का? नाही, मला काही करायचं नाहीये, पण मला घरची खूप आठवण येतेय. बरं ठीक आहे, आपण ना एक गंमत करूया. कुठली? हा, काय करतेस? थांब ना जरा. आईंचा फोन. हॅलो. हा आई, काय झालं? चिंगीचं काही आहे का? काय 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 झालं?
नाही माझंच काम होतं म्हणून मी फोन केला होता. तू बाजारात जाणार आहेस का? हो, म्हणजे उद्या मी जाणार आहे ना बाजारात. काही आणायचं होतं का? काय आणायचंय मला सांगा ना. हा म्हणजे हेच पीठ साबुदाणा वगैरे. नाही मी काय करते, काय वस्तू संपल्यात ते बघते आणि मग तुला सांगते. आई, चिंगी आहे का बाजूला? म्हणजे तिला माझ्याशी बोलायचंय का? मी बोलू का तिच्याशी? चिंगी, हा ऐकते आहेस ना सगळं बोलणं? मला माहित आहे तू तिथेच बाजूला आहेस. सांदे अगो, आम्ही एसीची हवा कधी खाता लाव वय ना रे टांग्या. नका नसली तरी चालत. वय तर पवन चक्कीची हवा लागताय ना तुका. आनंदी, बरा हसत खेळत असतस, बरा वाटा. सगळा चांगला असा, खो देव माणूस असा. सासूची काही कटकट नाही. वर्षाताई पण मनानं चांगली असत. पण माई, चिंगी. चिंगीचा काय? अगो दिसला नाही ता. चिडला हा माझ्यावर. चिडला? अगो नाकावडाचा पार तुझ्यावर चिडला. चूक माझीच हा गो. मीच त्याची आऊस होऊ केलंय म्हणून चिडन घर सोडून गेला. बाय माझे, हो काय बोलतोस? घर सोडान गेला? खय गेला? रमा त्यांचे आई बाबा राहतात खाली पहिल्या माळ्यावर. त्यांच्याकडे राहू गेला. माई, चिंगीशिवाय मन लागत नाही गो. पण माई, आता कधी येत माहित नाही. आता ता येत नाही तवसर मन खय लागणार नाही गो. आनंदी, तुका मी सांगलं होतं, दुसऱ्याच्या चेडवाक सांभाळणं खाऊची गोष्ट नाही. काय तुम्ही दोघी माका सांभाळतास ना, त्याच्यात काय एवढं अवघड आहे? आनंदी, वादारा आपण का तुझ्या चिंगीक मी घरात घेऊन येणार. खरंच आता पहिल्या मधल्यावर ना. हे बघ असतं ती का आत्ता घेऊन येतोय. काय करतस? टग्या, आता नाही जायचंय बाळा. टग्या, आई काय या ठमना नुसतो. कसं काय आला नाही अजून हा? आणि टग्याच्या बोलवण्याने थोडी येणारी चिंगी. आली तर जा चिंगी जा. कित्येक थांबलंस? जा नाही तर खवटो दे ना. आनंदी वाट बघता तुझी. आज जा.
काय गो आनंदी, तुका आता जेवचं होतं काय? मी ते का दारापर्यंत घेऊन इले होतोय. कोणाक? कोणाक काय कोणाक? चिंगेक. आता आत इलीस किती? एवढे कष्ट केले मी. तू दार ठेवून सगळी वाट लावलं. अरे देवा, दारापर्यंत आलेली मुलगी पण घरात नाही आली. आणि तू म्हणते वाढदिवसाला तिला घरी बोलवायचं कसं? दारापर्यंत आली होती चिंगी. मग मी तिला आता घरात पण घेऊन येणार, वाढदिवस पण साजरा करणार. म्हणजे चिंगीचा वाढदिवस सुरू झाला. आणि साधं विश सुद्धा नाही केलं मी तिला. यापूर्वी इतक्या वर्षात असं कधीच नाही झालंय. हा दिवस माझ्यासाठी इतका महत्वाचा आहे ना. वाट बघायचो मी या दिवसाची. आता ते सगळी कामं मी बाजूला ठेवून पळत यायचो माझ्या लेकीसाठी. सगळी टेन्शन्स माझी दूर होऊन जायची. आणि ह्याच दिवशी एवढ्याशा चिंगीला मी माझ्या हातात घेतलं होतं. लाल लाल सफरचंदासारखी दिसत होती ती. इवले इवलेसे हात. रडत होती पण डोळे असे बंदच होते तिचे. बापपणाची जाणीव करून दिली मला तिने. मी बाप झालो. का आनंद होता मला तो. मग कशी रागवली बघ माझ्यावर. घरात नाही येते, भयान शांतता वाटते घरात. असं कधीच नव्हतं. ही संधी आहे माझ्या भावना चिंगीपर्यंत पोहोचवायची. आनंदी प्लीज सांग ना तू राघवला. मी जे सांगते ना तेच लिही म्हणून. बोल ना. अहो मी काही मदत करू? नाही म्हणजे मगासपासून बघते, खूप विचार करताय. चिंगीला पत्र लिहायचंय ना. तुला कसं कळलं? हे काय? प्रिय चिंगी, प्रिय चिंगी, प्रिय चिंगी, प्रिय चिंगी, हे पाहिलं. ते दरवर्षी चिंगीच्या वाढदिवसाला मी रमाच्या नावाने पत्र लिहितो. सांगू? लिहाल तुम्ही? राघव हो म्हण ना. या वाढदिवसाला तरी मी लिहिलेलं पत्र चिंगीला वाचू दे. तशी पण तुझ्यावरती रागवलीच आहे ती. अहो सांगू ना? ठीक आहे बोल. प्रिय चिंगी, प्रिय चिंगी, प्रिय चिंगी. अगं ढमे कशी आहेस ग? अगं ढमे कशी आहेस ग? रागवली आहेस का बाबावर? रागवली आहेस का बाबावर? काय झालं? नाही काही क्षणभर असं वाटलं की रमाच बोलते. शिंगे, तुला माझ्यासारखा चष्मा लागावा म्हणून तू अंधारात पत्र वाचत बसतेस ना.
चिंगे, तुला गोड गोड पापा. आनंदी, किती वर्षांनी मी माझ्या चिंगीशी बोलणार आहे, तिला माझं म्हणणं कळणार आहे. कधी एकदा तिच्या हातात पत्र पडतंय असं झालंय मला. वाढदिवस चिंगीचाच तर आहे. अगं पण औक्षणाची तयारी झाली का सगळी? हो, औक्षणाची सगळी तयारी झाली माझी, पण एक घोळ झालाय. हो, आता काय झालं? अहो ती तुम्ही जादू करता बघा. हा, छू मंतर, जादू मंतर, आव मंतर, जाव मंतर, झिप झॅप झू. हा, झिप झॅप झू म्हणजे ते कानामागून केसातून चॉकलेट येतं बघा. ते चॉकलेट काढायला आज आपल्या घरात चॉकलेटच नाहीये. असं कसं? अगं मी फ्रीज मध्ये ठेवलं होतं. ऐकलत का? ते चॉकलेट आहे ना, ते मी खाल्लं मज्जा म्हणून. अरे काय हे, तू चिंगीपेक्षा लहान झालीस का आता? लहान नाही झाले हो, माझा जरा घसा सुकला होता ना, म्हटलं जरा चॉकलेट खाऊया म्हणून खाल्लं मी. तुम्ही एक काम करा ना, खाली जाऊन चॉकलेट घेऊन या. आणायलाच हवी, चिंगीला लागतात ना चॉकलेट. मालती, ओ इकडे. काय गजरा आणू? गजरा कुठे आणताय? चॉकलेट घेऊन या जा. मालती, आणा आणा, एकदाचा गजरा आणा जा. देवा, यांना तर खाली पाठवले मी, पण हे पत्र चिंगीला द्यायचं ना म्हणजे मोठी कसरत आहे. त्यात तिला पटलं पाहिजे की हे पत्र आईच आहे म्हणून. रमा, तुला तिच्याशी बोलता आलं असतं ना. आले आले चिंगी. चिंगू, तुझी झाली तयारी? तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हे बघ, तुझ्या आईचं पत्र. आईचं पत्र? पण तुझ्याकडे कुठून आलं? अगं, तुझ्या आईनेच दिलंय मला. तिला माहिती होतं या वेळेला तू वाढदिवसाला आमच्याकडेच असणार आहेस म्हणून दिलंय तिने. तुझा विश्वास नाही या आईवर? अगं टम्मे, कशी आहेस ग? टम्मे, ए बाळा, तिकडे तिकडे काय? इकडे नाही, ए तिकडे काय? अरे या इकडे या रे. ए इकडे या. ए इकडे रे. या या इकडे या. सगळे आले ना रे? काय रे, काय झालं? आज आमच्याकडे म्हणजे कर्णिकांकडे म्हणजे 7व्या माळ्यावर आज चिंगीचा वाढदिवस आहे. तुम्ही सगळ्यांनी वाढदिवसाला यायचो. येणार ना सगळे? हो. सगळ्यांनी मज्जा करायची आहे. ए पण हा ओढते का? मग नक्की येणार ना? जा मग आता पटापटा घरी जा आणि नवीन नवीन कपडे घालून या. आज माझाच बर्थडे आहे आणि मीच नाहीये घरी, तर कसा करणार आहेत माझा वाढदिवस सेलिब्रेट? अरे टगू, एवढी गँग घेऊन काय करतोय?
अरे बापरे, आज चिंगीचा वाढदिवस आहे ना. जोरात तयारी झालेली दिसते. होय, तू येतोस ना. अख्खी सोसायटी येणार, पण मी का थांबणार, मी पण येणार. आपणा सेटिंग लक्षात आणा. नाही असलं ना ते खवटो येतलं. खवटो कशाला, सगळं व्यवस्थित करताय. वाढदिवस माझा आणि मजा यांची.